देवी सरावली संघाच्या एक्स्ट्रा मेंबरला या ठिकाणी यावे. पहिले षटक फेकण्याकरिता प्रचोद बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. एक वेगवान गोलंदाजी मार्कवरती आदरणीय मयूरजी पाटील आणि आणखीची वैती मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं या स्पर्धेमध्ये. SP बॉईज ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झाला आहे. पहिल्या चेंडूची कहाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येताना पाहिल्या. आणखीची पाटील आणि त्याचबरोबर मयूरजी पाटील मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वरुण आणि राहुल ही जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. वरुण आणि राहुल ही जोडी आपण पाहतोय. चांगला टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉटवरती चेंडू या ठिकाणी पिच केला होता. तिथून भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि वेगासहित अचूक टप्पा. 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 2 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रचोद पहिलं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. या 9व्या कोऱ्या चेंडूवरती नक्कीच त्याच्याकडून अशा अपेक्षा असणार आहेत. पुढील बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती डेडली बाउन्सर या ठिकाणी आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा इट्स वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 3. मागच्या मॅचमध्ये जागृतीने केलेली फलंदाजी तो कधीच विसरू शकणार नाही आहे. एका लाखामुळाच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवण्याचा मान त्याने मिळवला. त्याच्या बॅटमधून 51 धावा पाहायला मिळाल्या. 7 षटकार आणि 1 चौकार म्हणजे चौकार षटकांचा वर्षाव त्याच्या बॅटमधनं झाला. पुन्हा एकदा वेग अप्रतिम हायम ॲक्शनने गोलंदाजी करतोय आणि ज्या प्रकारे वेग आपण पाहतोय प्रचोदचा. 3 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. मागचे 2 चेंडू निर्धावच्या रूपामध्ये हाताळले गेलेत. सलग 2 चेंडू निर्धावच्या रूपामध्ये हाताळले गेले. 3 बॉल या ठिकाणी फेकून झालेत. सध्या रन टू बॉल रन येत आहेत. 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. रनअपमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आहे प्रचोदला. पुन्हा एकदा त्याला इथून सुरुवात करावी लागणार आहे. स्ट्रायकिंगवरती बॅटरचा जर विचार केला तर स्ट्रायकिंगवरती बॅटर आपण पाहतोय. वरुणला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला राहुल ही जोडी 2 सलामीवीर आणि या सलामीवीरांवरती जबाबदारी असणार आहे. शॉटॉम्पूलचा फटका बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला चेंडू निघून जाईल. जो मोठा गॅप आहे त्या गॅपमधून चेंडू या ठिकाणी क्लिअर झाला आहे. चौकार. एक मोठा प्रहार या ठिकाणी वरुणच्या बॅटमधून आलाय. या चौकाराने खचलेला आत्मविश्वास कुठेतरी नक्कीच पुन्हा एकदा परत आला असेल. कारण याआधी 2 डॉट बॉल आले होते. चेंडू आणि फळीमध्ये समन्वय होत नव्हता. परंतु इथून चांगला समन्वय होताना आपण पाहिलाय वरुणच्या बॅटमधून. प्रचोद गोलंदाजी ट्रॅकवर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याच फॉलो थ्रोमध्ये चांगले प्रयत्न दाखवलेत प्रचोदने. बॅकअप मिळेल. रोहन यांचा तत्पूर्वी 1 धाव का रोखू शकत नाही आहेत. 1 धाव परिपूर्ण केली जाते. सिंगलवृत्तीचं संतुष्ट व्हावं लागणार आहे. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय धावा झाल्यात 8. SP बॉईज ट्रॉफी 2024 एक अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. 1 मॅन शो एक आपण पाहतोय. शुभमजी पाध्ये शुभम दादा पाध्ये नक्कीच हे 4थं वर्ष त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं. औसली रबर बॉल क्रिकेटचा हा महारणसंग्राम आपण पाहतोय. इथे मात्र स्लॉटमध्ये बॉल लॉंगॉनला बॉल जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. 6 धावा. ओव्हर पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचले 14 षटकारामध्ये. 14 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेलेत. चला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा नाहीये. लगेच आपण नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आणा. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होईल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. त्यामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार आपण पाहिला. वरुणच्या बॅटमधनं चांगलं धावा येत आहेत. दुसऱ्या बाजूला राहुलची चांगली साथ मिळते. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत.
त्यांच्याकडे अनुभव नक्कीच आहे. तो इथून अनुभवपणासपणा लावावा लागणार आहे. ते कौशल्य इथून दाखवून द्यावं लागणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा आल्यात. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होतोय. स्ट्रायकिंगमध्ये बॅटर आपण पाहू शकतायत. वरुणला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकवरती राहुल. पहिल्या विकेटसाठी 14 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप बिल्ड झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल ऑन साईडला लॉंग ऑनला बॉल चाललाय. पुन्हा एकदा षटकार. एक मोठा प्रहार मंगेशच्या विरोधामध्ये येतोय. टीमची टोटल फलकावरती 20 रन्स कुरकडते आपण पाहतोय. सध्या मजबूत स्थितीमध्ये टीम आपण पाहतोय. आई जलपादेवी सरवली संघ. फटका पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल तेच मात्र परखला आणि सरळ पाठवलं लॉंगॉनला. त्या दुसऱ्या बॉलवरती कहाणी काय असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश. फुल टॉस. बॅट स्विंग प्रॉपर. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला बॉल डिपॉझिट केलाय स्टँडमध्ये. षटकार. एक 2 षटकार या ठिकाणी येत आहेत मिस्टर वरुणच्या बॅटमधून. 2 चेंडूंवरती 2 षटकार. काय फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. इथे फटका मिस टाइम जरूर झालाय. डाऊन दी बॉल. बॉलर पकडलाय झेल आणि संपलाय वरुणचा खेळ. पहिला धक्का टीम आई जलवादेवी सरवली संघाला. वरुणच्या रूपामध्ये फलंदाज गॉन नाव. फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पोहोचायचं आहे. 2 षटकार आले. तिसऱ्या चेंडूवरती सफलता या ठिकाणी प्राप्त केलाय. पहिला धक्का या ठिकाणी लागतोय टीम आई जलबादेवी सरवली संघाला. कमबॅक नक्कीच झाला इथून मंगेशसाठी. टीमची टोटल फलकावरती 26. पहिल्या विकेटसाठी 26 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड झाली. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार येताना आपण पाहिले. आता नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 वरती निखिल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वरून या ठिकाणी बाद झालाय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. परंतु त्यानंतर कमबॅक आपण पाहिला मंगेशचा. आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बॅटची लिडिंग एज. बॉल चालला लॉंग स्टॉपला. रोहन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहिल्या 2 चेंडूंची सांगता जर पाहिली तर पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार येताना पाहायला मिळाले. खराब लाईन अँड लेंथवरती ते चेंडू होते. परंतु त्यानंतरचे 2 चेंडू जर पाहिले तर नक्कीच अप्रतिम लाईन अँड लेंथवरती आपण पाहिलेत. ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईन्स या ठिकाणी फॉलो करतायत. जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता या ठिकाणी दाखवतायत मिस्टर मंगेश आपण पाहतोय. मागच्या 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत मंगेशांचा जर विचार केला तर 13 धावा त्यांनी खर्च केल्या 4 बॉलमध्ये. स्लोअर 1 परखलाय आणि लॉंग लेगला पाठवलाय. 1 बाउन्सने चेंडू या ठिकाणी क्लिअर करतोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. चौकार. राहुलच्या बॅटमधून चौकार. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल सेकंड ओव्हरमध्ये. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 31 रन्स स्कोरवरती आकडे गेलेत. 31 धाव फलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश. शेवटचा बॉल. फुल टॉस बॉल. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगला शतषक त्या ठिकाणी आहे. चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात.
2 षटकांच्या ठिकाणी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती 33 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयाच, जाऊयात आपण कॅन्टीच्या दिशेने. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रचोदला इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. त्याच्याकडे लेदर क्रिकेटचा अनुभव नक्कीच आहे. तोच प्रचोद गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्याच्या माध्यमातून कर्ज झाला. आता इथून त्या 14 धावा कव्हर करायच्या आहेत. पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि सरळ निघून गेलाय लॉंग स्टॉपला. इथून वाईट +4 एकूण धावा असतील 5. 38 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिलाच चेंडू या ठिकाणी खराबरित्या हाताळला गेलाय. खराब सुरुवात या षटकाची या ठिकाणी झाली प्रचोदच्या माध्यमातून. निखिल आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती, जो तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालाय. कुलवडप्याचा चेंडू आपण पाहिला. ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. लॉंगॉनचं शतशक पुढे तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती परिपूर्ण करत असताना सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 39 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. या आकर्षित ट्रॉफीजवरती कोणते ते 5 संघ आपलं सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नाव कोरतील याकडे लक्षवेधी असणार आहे. कालच्या दिवसामधून रॉकी ग्रुप संघ पुढे येताना पाहायला अंतिम 5 मध्ये त्यांनी प्रवेश केला. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला. मिड ऑफला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करत असताना परंतु एक धाव चित्याच्या चपलाईने या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केले. सिंगलने टीमची टोटल फलकावरती 40 रन्स वरती आपण पाहतोय. 2 बॉल आतापर्यंत फेकून मैदानाच्या आतमध्ये झाल्यात या तिसऱ्या षटकामध्ये. गायत्री स्पोर्ट्सच्या कॅप्टनला विनंती आहे, प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. गायत्री स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आमच्या समोरच्या कक्षामध्ये या. फुल टॉस बॉल मिडल ऑफ द बॅटने चेंडू या ठिकाणी कनेक्ट केला आणि मिड विकेटला सरळ डिपॉझिट केलाय. षटकार. सध्या प्रज्वत महागड सिद्ध होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये धावा खर्च केल्यात मागच्या 3 बॉलमध्ये. निखिल चांगली बॅटिंग करतोय, परंतु हे उत्तर होतं मागच्या षटकाराचं. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहिलाय. वेग प्रचंड होता आणि त्या प्रचंड वेगासमोर या चेंडूचं उत्तर या ठिकाणी नव्हतं निखिलकडे. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 46 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेलेत. आई जलवादेवी सरावली संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सरावली संघ आतापर्यंत 2.4 षटकांमध्ये जाऊन पोहोचलाय 46च्या घरामध्ये, म्हणजे मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. वरून मात्र बाद झाला. त्याने चांगली बॅटिंग केली होती, चांगली सुरुवात त्याने करून दिली होती. फुल टॉस बॅट स्विंग केला आणि सरळ पाठवलाय चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला फक्त पाहत राहावं लागणार आहे. नो +6 एकूण 7 धावा या चेंडूवरती. बॉल फ्री हिट आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 53 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय आई जलपदेव सरावली संघाला.
नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता नक्कीच सिद्ध केली होती निखिलने. त्याची विकेट या ठिकाणी मिळवलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगले फटके निखिलच्या बॅटमधून येत होते. खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत जरा. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकामधील. प्रज्योतने आपल्या संघासाठी दुसरा यश या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. सेकंड ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिलाय. एक लॉंग रनअप हाय एम ॲक्शन आपण पाहतोय प्रज्योतची. परंतु आज त्याचं टॅलेंट मात्र तितकंसं दिसून आलं नाही आहे. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धावच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झाली 3 षटकांच्या या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 53 रन्स स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. रन्स स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती ट्रॅकिंगवरती फलंदाज मिस्टर राहुल आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला उज्ज्वल जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. तर इथून उज्ज्वल कामगिरी करावी लागणार आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये अजून इथून 12 बॉल स्केल बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये 115 धावा फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिल्या होत्या. वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला वेगवान चेंडूचं उत्तर या ठिकाणी फलंदाजाकडे नव्हतं. या पेसने नक्कीच बीट केले फलंदाजाला. 1 धाव जरूर येईल. 55 धावा फलकावरती लागले. गेल्यात 55 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी नक्कीच बीट केले फलंदाजाला. तर येणारे 5 बॉल कशा प्रकारे हाताळेल प्रत्येक. कारण मागची 3 षटकं जर पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये धावा येत आहेत. 3 षटकं एक्सपेन्सिव्ह राहिल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 19, तिसऱ्या षटकामध्ये 20. दुसरा बॉल अवंतरच्या रूपामध्ये हाताळला गेले. 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय. 56 धावा स्कोरकार्ड होती. 56 रन स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. तिसरं षटक मात्र जर पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 20 धावा येताना पाहिल्या. म्हणजे जो ग्राफ होता तो ग्राफ मात्र हाय होताना आपण पाहिला. जो धावांचा आलेख होता तो उंचावताना पाहिला. इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालंय. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. कदाचित जर नो बॉल नसता तर हा मात्र नक्कीच कॅच ऑफ द डे असू शकला असता. परंतु काय झेल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून विकेट जाणार नाही आहे कारण नो बॉल होता. यश आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. एकाच अटेम्पमध्ये तो झेल मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्यांचा होता. चांगला बाउन्सर फ्रीडच्या बॉलवरती फलंदाज या ठिकाणी बीट केले गेले. 2 डॉट बॉल आतापर्यंत आल्यात. 3 एक्स्ट्रा बॉलसुद्धा आल्यात. त्यामध्ये 2 वाईट आणि 1 नो बॉल. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत चौथ्या षटकांमधील. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 58. पुढचा बॉल घेऊन प्रतीक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र बॅटची एज आणि यष्टीरक्षक त्या ठिकाणी झेल कंप्लीट केलाय. विकेट जाईल. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. संघाचं कॅप्टन आपण टॉससाठी या. 58 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिसरा धक्का या ठिकाणी लागतोय टीम आई जलबादेवी सरवली संघाला.
नवीन फलंदाज विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 58 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. अजून इथून 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामधील 6वा सामना आपण पाहतोय. दोन संघांमध्ये फर्स्ट राऊंडचा हा शेवटचा नाही अंतिम सामना. एका बाजूला पवन सूद आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करतोय तो म्हणजे साई जलबादेवी सरवली. शरीराचा वेध मात्र या ठिकाणी घेतलाय. पंचांकडे अपील मात्र नक्कीच झाली होती यष्टीरक्षाच्या माध्यमातून, परंतु पंचांकडून रिस्पॉन्स आलेला नाही आहे. लेग बाय चिरपामध्ये ही एक धाव परिपूर्ण केली गेली. 59 रन स्कोरकडे आपण पाहतोय. या षटकामध्ये जर पाहिलं तर धावांचा जो जी धावांची गती होती ती धावांची गती या ठिकाणी कमी केली. धावा रोखण्याचा प्रयत्न प्रतीकचा या षटकामध्ये आपण पाहतोय. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे जे लिडिंग बॅटर होते ते लिडिंग बॅटर मात्र डगआउटला परतले गेलेत. राहुलची विकेट गेले, वरुणची विकेट गेले, निखिल जो आक्रमक होता त्याची सुद्धा विकेट गेले. त्यामुळे सध्या स्ट्रगल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मागच्या काही चेंडूंमध्ये उज्ज्वल आणि विराज या दोन फलंदाजांचा शेवटचा आणि अंतिम बॉल असेल चौथ्या षटकामधील. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 डॉट बॉल हाताळले गेलेत. म्हणजे नक्कीच एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते टीम पवन सूद संघासाठी. पुन्हा एकदा चौथा डॉट बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इन ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा ठिकाणी खेळ समाप्त झाला आहे. धावा झाल्या स्कोरकडवरती 59. 59 धावा फलकावरती आहे आपण पाहतोय. अजून इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण डीजे अभिषेकच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. धावसंख्या फलकावरती 59 रन स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उज्ज्वल आणि विराज मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज आहेत, पण तो आतापर्यंत त्यांच्याकडून कॉन्फिडंटली स्ट्रोक आलेले नाही आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील नक्कीच केले होते, परंतु इथे विकेट नक्कीच जाईल रनआउटच्या रूपामध्ये. विराजला मात्र परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. चौथा धक्का टीम आई जलबादेवी सरवली संघाला. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6व्या क्रमांकावरती 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात आई जलबादेवी सरवली संघाने. पहिल्या 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर गाडी ट्रॅकवरती होती, परंतु त्यानंतर चौथ्या षटकामध्ये झाला कमबॅक. प्रतीकचं कौतुक करावं लागणार आहे, कारण ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली समोरच्या फलंदाजांना कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही मोठे फटके मारण्यासाठी. आणि त्याचबरोबर विकेट टेकरचा रोल त्याने प्ले केला. चौथ्या षटकामध्ये पूर्णपणे धावा रोखून ठेवल्या. निखिलची विकेट त्या षटकामध्ये येताना आपण पाहिली, म्हणजे पूर्णपणे धावा थांबल्या. अभिषेक बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट आला. त्यानंतर ऑफ साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर मंगेश, एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर, कुठलीच चुकी करत नाही आहेत. विकेट जाईल आल्या पावली. डगआउटला परतावा लागणार आहे मिस्टर अजय. फेकून झाल्यात. पहिला विकेट येताना आपण पाहिलं आहे रनआउटच्या रूपामध्ये. त्यानंतर कॅचआउटच्या रूपामध्ये विकेट आलाय. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी स्थिती सध्या टीम आई जलबादेवी सरवली संघाची आपण पाहतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग होत होती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आपण पाहिल्या, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा. परंतु चौथ्या षटकामध्ये एका गेम चेंजिंग मोमेंट आपण पाहिला. प्रतीकने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, फक्त 5 धावा त्या षटकामध्ये आल्या. आणि या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे. 2 चेंडूंमध्ये 2 बॉलवरती 2 विकेट येताना आपण पाहिल्यात. गौरववाला नवीन फलंदाज
अजून इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल घेऊन अभिषेक बॉलिंग ट्रॅकवरती. वेग नक्कीच चांगला होता या चेंडूवरती. पेसने फलंदाज जरा बीट केला. आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत स्लॉग ओव्हरमध्ये. पहिले 3 चेंडू अप्रतिम या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट नक्कीच आला आणि त्यानंतर तिसरा चेंडू निर्धावाच्या रूपामध्ये हाताळला गेला. अभिषेकचं कौतुक करावं लागणार आहे. हे भवितव्य आपण पाहतोय पाऊनसुत संघाचं. अप्रतिम चांगला कटरचा उपयोग या ठिकाणी केलाय. पंचांकडे अपील या ठिकाणी घेतलंय. इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एक रनआउटची संधी जी होती ती संधी या ठिकाणी गमावलंय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर येईल. 60 धाव पूर्ण झाल्यात टीम जलपदेव सरवली संघाच्या. मागच्या 2 षटकांमध्ये पूर्णतः नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय बॅकफुलला जाताना आपण पाहिले जलपादेवी सरवली संघाला. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव मात्र कर्ज केले, ती सुद्धा विदाऊट बॅटने. स्लॉग ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतोय अभिषेक मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस ऑन साईडला या ठिकाणी बॅट स्विंग केलंय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. नो +4 म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय. आपण पाहतोय चौकार या ठिकाणी आलाय मिस्टर कौरवच्या बॅटमधून. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फ्रीडचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती अभिषेक. खराब टप्प्यावरती मागचे 2 चेंडू आपण पाहिल्यात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीनं आलाय. जरा टॉस साठी टीम एकता ग्रुप आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरवली बी. सजिक लाला सर आणि त्याचबरोबर सदिक राजापूरकर सर, त्याचबरोबर नितेश कदम सर, हे 3 पंच या त्रिमूर्तींनी नक्कीच अप्रतिम कामगिरी मागच्या 2 दिवसांमध्ये केले. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 68च्या घरामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या इनिंगचा. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना असणार आहे 2 संघांमध्ये. एका बाजूला एकता ग्रुप आणि त्यांना 2 हात करेल साई स्पोर्ट्स सरवली बी या 2 संघांमध्ये. च्या दिवसामध्ये सामना क्रमांक 7. पुन्हा एकदा 9 बॉलचा इशारा पंचांच्या मदतीनं आलाय. दुसरा बिमर या षटकामध्ये हाताळला गेलाय. नो +1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती असतील. 70 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर पहिले 4 चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळले गेले होते. त्यानंतरचे मागचे 3 चेंडू जर पाहिले तर 2 एक्स्ट्रा बॉल त्यामध्ये आल्यात. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या मदतीनं जे श्रोते या ठिकाणी जोडलेत या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं स्वागत आहे. SP पॉईज ट्रॉफी 2024 पर्व 4थी या स्पर्धेची आपण पाहतोय. 2021ला जी सुरुवात झाली तो अनस्टॉपेबल प्रवास आतापर्यंत आपण पाहिलाय. सतीश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असणार आहे. एकता ग्रुप आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरवली बी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस सडिया. पुन्हा एकदा खराब बॉलची सांगता या ठिकाणी झालाय. व्हाईट बॉल खूपच ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग या ठिकाणी आपण पाहिलंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. उत्कर्ष आम्हाला दर्शवत आहेत 71. 71 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. बॅटची एज नक्कीच होती. यष्टीरक्षक गॅदर करू शकला नाहीये. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना तिसरी धाव पूर्ण होईल का तर तिसऱ्या धावेवरती आलाय विकेट. म्हणजे 2 धावा इथून इन्क्लूड केल्या जातील. टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय धावा झाल्या स्कोरकार्डवरती एकंदरीत 73 धावा फलकावरती आपण पाहतोय. 74 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आहे. 74 टू विन असेल. जरा टॉस सडिया टीम एकता ग्रुप आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट्स सरवली बी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे.
74 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 74 टू विन असेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत आजचा सलग दुसरा दिवस. हार्दिक किनी यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. SP बॉईज ट्रॉफी 2024 आणि आजचा सलग दुसरा दिवस. सीझन 4 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. कालच्या दिवसात पहिला दिवस आपण पाहिला 10:21 उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला. क्रिकेटची देवता यष्टीचं पूजन केलं गेलं. 10:22 प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलात तर टॉस झाला आणि 10:23 ओळख परेड या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि त्यानंतर ॲक्युरेट 10:30 10:35 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. तो कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकलात. टार्गेट सेट केलं गेलं आहे 74 धावांचा. म्हणजे आज खेळपट्टी रंग बहरते. कालच्या दिवसामध्ये 88 धावा चेज झाल्या होत्या या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसात जागृत पाटीलने जबरदस्त बॅटिंग करत असताना गोलंदाजांना जागृत केलं आणि त्यांच्यावर हल्लाबोल केला आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आदरणीय. या स्पर्धेचे शिल्पकार आन बान शान मान सन्मान आणि या स्पर्धेचे जर आपण पाहिलं तर दिलो की धडकन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते 5,000 रुपये देऊन सन्मानित केलं जागृत पाटीलला. त्याच्या कुशल फलंदाजीच्या नेतृत्वावर अर्धशतक हे तिसरं या स्पर्धेतलं झळकावलं गेलं. 100 रन्स करणारा पहिला संघ ठरला गेला. तो आपण पाहू शकलात. जय श्रीराम एन्जॉय हा संघ आपण पाहू शकलात. आणि जागृत पाटील हे मात्र जवळचे मित्र आहे शुभम पाध्ये यांचे. कारण त्यांनीच आजच्या दिवसामध्ये जागृत पाटील आणि संकेश गावड यांनी खूप चांगली मेहनत केली आणि हा टेंबी खोडावे ग्रुप आपण पाहू शकतात गट हा मात्र तयार झाला आणि 12 संघांना आजच्या दिवसामध्ये प्राधान्य दिलं गेलं. दिवेश आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रज्योत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते. खेळपट्टी थोडीशी ओलसर आहे परंतु तेवढा हवा तो प्रभाव पावसाचा आता या मध्यंतर वेळेमध्ये पाहायला मिळाला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतायत आता धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. ज्या वेळेला खेळपट्टीवर पाणी साचतं त्यावेळेला गोलंदाजासाठी ते सोपं होऊन जातं आणि फलंदाजासाठी ते कठीण होऊन जातं. परंतु इथे आता बॅटवर बॉल येत आहेत ही खूप महत्त्वाची उपलब्धी पाहायला मिळते. हिरवळ अशा मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहेत. जसं प्रत्येक वारकरी ही मात्र पंढरीची वारी चुकवत नसतो तसंच मात्र प्रत्येकजण प्रत्येक खेळाडू क्रिकेट प्रेमी तुम्ही आम्ही सर्वजण SP बॉईज ट्रॉफी ही मात्र चुकवत नाही आणि अशा प्रकारची ही ट्रॉफीला जर आपण पाहिलं तर मानाचा मुजरा असेल. परंतु यासाठी काय मेहनत असते हे शुभम पाध्ये आणि त्यांच्या कंपनीला माहिती आहे. त्यासाठी मात्र खूप चांगली मेहनत ही सातत्याने पाहायला मिळते. टायगर आपल्याला पाहायला मिळतात. रोहिदास पाटील असतील त्याचप्रमाणे आपण पाहतायत रॉकी दादा यांनासुद्धा आपण पाहू शकतायत. मनाचे राजे वेडी हा संपूर्ण ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं संजय पाटील यांचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तेजस पाटील आणि हर्षल पाटील यांचं योगदान राहिलं आहे. HO स्पोर्ट्सचे किरण गुरुद्वान यांचंसुद्धा योगदान राहिलेलं आहे. या संपूर्ण जर आपण पाहिलं तर या माणुसकीच्या नात्यांचं जर आपण पाहिलं तर ही माळ गुंफलेली आहे. ती एकत्रित येऊन जेव्हा ती माळ एकत्रित येते त्यावेळेला ती शोभून दिसते. अशा प्रकारचं ऑर्गनायझेशन. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर खूपच आवाक्याच्या बाहेर बाउन्स मिळाला आणि व्हाईट बॉलचा इशारा पहिल्याच बॉलवर. साजिद लाला सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एका साईडला सादिक राजापूरकर सरांना सुद्धा आपण पाहू शकतायत. 1 बाउन्स त्या ठिकाणी वॉर्न केला गेलाय. गोलंदाजाला स्पष्टपणे मात्र सांगितलंय की सेकंड जर बाउन्स झाला तर नो बॉल येईल. परंतु इथे बॅटची एज अँड टेकन
फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. बॅक टू द डग आउट. देवेशला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. फर्स्ट विकेट डाऊन. 74 धावांचा पाठलाग करताना पहिला बॉल वाईड आणि तदनंतर विकेट मिळते. पहिल्या बॉलवर फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कालसुद्धा कुंदन घरत यांनी एन्जॉय केलं या मैदानात खेळत असताना पाहायला मिळाले, परंतु त्यांचा संघ पराभूतच्या छायेत जाताना आपण पाहू शकला. जागमाता रावळे टीमच्या नेहिल किनीने मात्र त्यांना परतीचं तिकीट मिळवून दिलं. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला चेंडू आपण पाहू शकताय. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना 74 धावांचं पाठलाग करताना म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या या खेळामध्ये आणि आयुष्याच्या मैदानामध्ये तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. तरी ते थांबायचं नाही आहे, मात्र चांगली लढत आहे आणि या लढतीमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. फर्स्ट ऑन केल्यानंतर मात्र सेकंड बाउन्स का आला आणि त्याचं भुगतान का दिलं गेलं हे मात्र गोलंदाजाला माहितीच असेल. नो डाऊट अबाउट इट. नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या हार्दिकने आम्हाला दर्शवत आहेत की 2 वर जाऊन पोहोचले गेली. बॉल फेकून झाले ते 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. अतिशय निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, प्रत्येकाला हवं असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळे फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून सोमवारच्या दिवसामध्ये आपण ओपन गटातील खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या पटलावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते संघ कोणते असतील हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षकाकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि पाहता पाहता जर आपण पाहिलं तर 1 धाव अर्जित केली जाते. फ्रीडचा बॉल होता आणि फ्रीडच्या बॉलवर तुम्हाला मात्र आपण पाहतायत बॅटची एज जरूर होती. सादिक राजापूरकर सरांचं स्पष्टपणे मत मात्र आपल्याला पाहायला मिळतं, परंतु इथे विकेट मिळाली नसती. धाव तर जरूर मिळाली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. 3 रन्स ऑन दी बोर्ड. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. तिथे सिंगल मिळते खेळपट्टीवर आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत 4 या धावसंख्येवर. पहिला सामना 22 तारखेला पाहायला मिळणार आहे. TWJ डॉमिनेटर वर्सेस अतुल 11 ताई पॅकर्स. प्रथमेश ठाकरे त्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू नाही आहे असं म्हणता येतं पंच, कारण अक्रॉस समालोचन कक्ष असल्यामुळे एक्झॅक्टली चेंडू मात्र कुठे पिच झाला हे मात्र वर्तवू शकणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. हळूहळू मात्र अवांतर स्वरूपेत 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. तदनंतर MS11 तारापूर हा संघ मात्र 2 हात करणार आहे JR स्पोर्ट्स या टीम बरोबर. थॉमस डायस यांचा संघ पाहायला मिळेल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा जो बॉडी लाईन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने सामना आपण पाहणार आहोत. एकता ग्रुप आणि एकाच साईडला आपण पाहणार आहोत साई स्पोर्ट्स सरावली B. दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचते. उलटाच बॉल होता ऑन साईडला. खूप चांगला मनगडाचा वापर तर केला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. कॅच ड्रॉप्ट होतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेली. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होत असताना वाईड नो बॉल आला, परंतु तदनंतर स्वतःला यावेळेला सिद्ध केलं की हो मी चांगला ओपनिंग बॉलर आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळाले आणि 6 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. तदनंतर पालघर स्पोर्ट्स क्लब ही टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 2 हात करेल NSP स्पोर्ट्स या संघाबरोबर. सुमित ढेकले
यांचं मात्र या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. यास्मिन स्टार आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र आपण जरूर खेळवणार आहोत. येणारा संघ भावेश नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच खूप चांगली जुगलबंदी मात्र क्रिकेटच्या या खेळामध्ये वेगवेगळे खेळाडू, तारे सितारे, सफाळे विभागामध्ये विटी लाईनच्या या वेढी घावामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या 6वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं विजय जाधव यांचा संघ पाहायला मिळेल. क्या बात आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला होता हा परफेक्ट बाउन्स आहे. ज्यावेळेला तुम्ही गुडलेन स्पॉटवरून चेंडू पिच करताय, डिलिव्हर करताय, तिथून जर बाउन्स मिळत असेल तर हा परफेक्ट बाउन्स, नॅचरल बाउन्स याला म्हटलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला ऑन साईडला मनगडाचा वापर केला. फ्लिकचा फटका खेळत असताना सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी खणखणीत आणि सनसनाटी झन्नाटेदार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. अशा षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. आणि इथे मात्र पुन्हा एकदा शफल झाले आणि ऋषिकेशच्या बॅटमधून एक अप्रतिम धमाकेदार बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. सुपर षटकार, 6 धावा. आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. सुपर बॅटिंग करत असताना ऋषिकेशच्या बॅटमधून 2 षटकार. आणि इथे जर आपण पाहिलं तर बॅटची एज लागत असताना लॉंग स्टॉप रिझनला चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळाली. ऋषिकेश आपल्या संघाला मात्र जरूर घेऊन जातोय. अडचणीत संघ सापडला होता. एका चांगल्या फलंदाजाची गरज होती आणि वन डाऊनला आल्यानंतर मात्र मी त्या क्रमांकाचा फलंदाज आहे हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर 15 धावा आलेल्या आहेत. ग्रेट बॅटिंग. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. साजिद लाला सर वळत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. इथून 54 रनची गरज आहे. बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळेल. जवळजवळ 20 बॉल असतील आणि 20 बॉलमध्ये 54 रन्स. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल वाढवावा लागेल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना पायावरचा चेंडू, अगदी खोलवर चेंडू होता, खोदून काढला जातोय असं म्हणायला हरकत नाही. बोंद्यातला चेंडू खूप चांगली फेकी सुद्धा होते. परंतु इथे 1 शॉट सादिक राजापूरकर सरांकडून येत असताना, येस, 1 शॉट. ऋषिकेश परफेक्ट बॅट क्रीजमध्ये स्लाइड केली नाही आणि त्याचा नतीजा मात्र या ठिकाणी भुगतान तुम्हाला करावं लागतं. ही ॲक्युरेट नजर आहे. म्हणून कालपासून आपण पंचांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल का कौतुक करतोय आणि करायला हवं. फार कमी प्रमाणात आणि कमी भागामध्ये पंचांना ॲप्रिसिएशन मिळतं. अप्रतिम सुंदर चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. फील्ड करेपर्यंत सिंगल त्या ठिकाणी मिळेल. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागला आता. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालं. पाणी हवंय का? पाण्याची व्यवस्था करायची आहे. फार कमी प्रमाणात रबर बॉल क्रिकेटमध्ये पाणी जातं मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथे मात्र आपण पाहतायत की ऋषिकेशला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हे जीवन आहे. एखाद वेळेला आपण जेवणाशिवाय राहू शकतो, परंतु पाण्याशिवाय जीवन जगणं व्यर्थ आहे. तर 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. विजयासाठी आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये. अजून सुद्धा आपण पाहू शकताय 52 रनची गरज असेल. घेऊया एक छोटासा हलकासा ड्रिंक्स ब्रेक.
रन रेट आता मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट वाढला गेलाय. आता 52 रनची गरज आहे. 18 बॉल आणि 52 रन्स झालेले आहेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणा, रबर बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकलायत. क्रिकेटचा हा खेळ आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे प्रयत्न फसतोय थोडाफार, कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक. तत्पूर्वी 2 धावा. चांगली थिंकिंग आहे. जर एखाद्या प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकायचा असेल तर तुम्हाला सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यावं लागतं, की असं नाही आहे की प्रत्येक बॉलला तुम्ही षटकार आणि चौकार हे ठोकतील. कधी कधी मात्र गोलंदाजाला हा मान सन्मान रिस्पेक्ट द्यावी लागते. चांगल्या चेंडूला तुम्ही मात्र सहजगत्या सन्मानाने खेळा. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. मिस्टर प्रज्योतच्या बॅटमधून येईल. या वेळेला एक खणखणीत दर्जेदार अप्रतिम SP बॉयज ट्रॉफी षटकार. उज्ज्वलच्या या दुसऱ्या बॉलवर काय फटका खेळला होता. वा लगेच दबाव वाढतोय की काय असं दृश्य जरूर दिसतंय. सिंगल तर मिळाले आणि इथून जर आपण पाहिलं तर एकदा वर्जित केली जाते. पंच लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन देत असताना पाहायला मिळत आहेत. तर 1+1 अशा 2 धावा मिळतील. फार कमी असे गोलंदाज असतात की षटकार आल्यानंतर आपली जी लेंथ आहे, स्ट्रेंथ आहे, त्या लेंथला विसरत नाहीत. परंतु इथे उज्ज्वल एक अपकमिंग यंग टॅलेंट आहे. थोडासा अनुभव कमी आहे आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर षटकार चौकार आल्यानंतर ज्यांची ती मानसिक स्थिती आहे ती मात्र थोडीफार बदलताना आपल्याला पाहायला मिळते आणि ते स्पष्टपणे दिसलं. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. पंच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. खूपच बाउन्स मिळाला आणि 1 बाउन्सने या ठिकाणी जरूर दर्शवलं गेलं उज्ज्वलला. गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा उज्ज्वलने तेच केलं होतं. या ओव्हरमध्ये मात्र पुन्हा एकदा तेच करत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे थोडंसं लेंथ लाईन भरकटलेली दिसते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 रन्स. 41 रनची गरज आहे. 15 खेळी करतं आतापर्यंत मिस्टर ऋषिकेश. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा जरूर पाहायला मिळतो. इथे फिल्डिंग मिस, फील्डचा फायदा मिळाला. चेंडू लॉंग स्टॉप रिझनला शफल झाले होते. इंटेलिजन्स स्कोर या वेळेला आपण पाहताय. स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार 4. पवन सूद टीम जाऊन पोहोचते फलकावर. 37. 36 धावांची पार्टनरशिप झाले. इथे चेंडू मात्र जरूर सुटतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि इथून 37 धावांची पार्टनरशिप. बॅट अँड बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या बाईकच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38. अनिकेत पाध्ये यांचं या ठिकाणी आगमन होत असताना एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. पुन्हा एकदा बॉल होता यार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. फटका तर चांगला आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता अनिकेत पाध्ये यांचं षटकाराने स्वागत केलं. बिग हिट. काय रणनीती आणि स्ट्रॅटेजीने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. माइंड ब्लोईंग शॉट पाहायला मिळाला. षटकार आला मिस्टर प्रज्योतच्या बॅटमधून. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळलेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. 45 या धावसंख्येवर. काही जबरदस्त 45च्या आकड्याने यंदा सर्वांना मात्र प्रभावित केलं आणि खऱ्या अर्थानं T20चा विश्वचषक आपल्या नावावर केलं. आणि क्रिकेट शौकीनांनी जर आपण पाहिलं तर खूपच शाबासकीची थाप पाहायला मिळाली. पूर्ण मरीन ड्राईव्ह आपण पाहू शकला होता. पॅक झालं होतं त्यांच्या सोहळ्यासाठी, त्यांच्या आगमनासाठी. हे क्रिकेटवरचं खरं प्रेम आहे. ऑन साईडला खेळलंय. सहजगत्या जरूर चेंडूला खेळलं गेलं होतं परंतु फिल्डरने चुकी केली. अतिघाई संकटात नाही.
सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा आणि तिसऱ्या षटकात जेव्हा दुसरा स्पेल घेऊन आला वैयक्तिक, त्यावेळेला जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात धावा मात्र खर्च केल्या गेल्या. अतिशय खूप सुंदर बॅटिंग करत असताना प्रज्योत आणि ऋषिकेश जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. प्रत्येक बॉलला रीड करताना असं नाही आहे की मात्र जर चांगला चेंडू असेल तर त्या चेंडूला सन्मान दिला जातं. प्रत्येक चेंडूला ते प्रहार करत नाही आहेत. त्यांना माहिती आहे कोणत्या क्षणाला, कोणत्या सिच्युएशनमध्ये, कोणत्या गोलंदाजावर आणि कोणत्या बॉलवर अटॅक करायचं आहे हे जाणून खेळत असताना पाहायला मिळतात. याला म्हणतात क्रिकेटचं परिपक्वता बॅटिंगमध्ये दिसून येते स्पष्टपणे. बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आउटसाईड दी लेग स्टंप सोडून जाणारा पाहायला मिळाला. एक धाव ॲड होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सेकंड इनिंगमध्ये पवन सूत या टीमची स्थिती आतापर्यंत आपण पाहू शकाल. बॉलर तयार. निखिल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे प्रज्योत मात्र रिस्क घेत आहेत. जोखीम पत्कारली गेली होती. हो आणि जोखीम पत्करावी लागते. लेग बाईचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. लेग बाईच्या इशाऱ्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 51. 51 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 23 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे पवन सूत या टीमला. पवन सूत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पवन सूत नवली हे सुद्धा नाव आपण ऐकलं असेल. बॅटची एज घे. चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल. फिल्डर थोडेसे फंबल न होताना अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला कॅरी करत असताना पाहायला मिळतात. फील्ड करतायत सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. 52 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक उच्च दर्जाचं क्रिकेट या रबर बॉल रेनी सीझनच्या माध्यमातून सीझन 4 मध्ये आपण पाहत आहेत. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं व्यक्तिमत्व शुभमजी पाध्ये यांच्या संकल्पनेतून ही साकार होणारी स्पर्धा. शफल होऊन जरूर खेळत आहेत परंतु आता यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉलची मागणी आहे ते एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई जलबादेवी सरावली या संघाच्या माध्यमातून त्यांच्या क्रिकेट शौकीनांकडून की जास्तीत जास्त डॉट बॉल आले, विकेट मिळाली, ही जोडी ब्रेक केली तर कदाचित आपल्याला पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आणि दरवाजे खुले होतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पायावरचा चेंडू मनगडाचा वापर केला. जजमेंट चुकतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. या क्षणाला मी म्हणेन हा झेल नाही सोडला तर पूर्णपणे मॅच सोडलेली आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली गेली. आता 18 रनची गरज आहे. बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 8. ही जर झेल झाली असती तर इथे चौकार जर वाचला असता, त्याचप्रमाणे विकेट मिळाली असती, दबाव वाढला असता, येणाऱ्या फलंदाजावर तो दबाव स्पष्टपणे दिसला असता. म्हणजे जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅचेस विन द मॅचेस. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, फेकी करतील, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टाळ्यांचा कडकडाट होतोय तो पवन सूत या टीमच्या माध्यमातून व्हायला हवा. ॲप्रिसिएशन करायला हवं. सिंगल डबलला सुद्धा मात्र या ठिकाणी महत्त्व देत आहेत. असं नाही या षटकार चौकारांमध्ये तब्दील करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 58. आता येणारे बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 16 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथे एक बॉल हा जर निर्णायक चेंडू डॉट बॉल आला तर कदाचित येणाऱ्या 6 बॉलवर त्याचा दबाव असेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. ऑन साईडला मोठा प्रहार केला गेला. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता घ्या. झेल सोडलाय तर त्याचं भुगतान सोसा. षटकार 6 धावा. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. 6 बॉल 10 रनची गरज. 64 धावा फलकावर. 6 बॉल आणि 10 रन्स. आता विचार विनिमय जरूर करतायत परंतु इथे एका साईडला आई जलबादेवी सरावली या टीमला झेल कॅचेस खूप महत्त्वाची भूमिका होती क्रिकेटच्या खेळामध्ये.
74 धावांचं एक मोठं लक्ष्य पार करत असताना आपण पाहतायत कोणत्याही प्रकारची हायगाय केली नाही. आता 6 बॉल 10, 6-10चं समीकरण पाहायला मिळतं. म्हणतात ना, आयुष्याच्या या जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. 6 बॉल 10, ती जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, 63 धावांची पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळते. ही भागीदारी रचली गेले. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर राहुल. पाहिजे राहुल मात्र यावेळेला आनंदाचं वातावरण निर्माण करेल का, त्याकडे लक्ष असेल. थोडासा दबाव तर आहे. यंदाचे प्रशिक्षक आपल्याला पाहायला मिळाले राहुल द्रविड. काय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला होता. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना व्हाईटने सुरुवात केली, म्हणजे एक थोडासा कॉन्फिडन्स कुठेतरी यावेळेला खालावला गेलाय. परंतु कॉन्फिडन्स जर तुम्हाला आणायचा असेल तर स्वतःमध्ये एक प्रश्न विचारला पाहिजे की होय, अजून सुद्धा मॅच या वेळेला ऑन आहे. ऑन साईडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता. काल निहिल केनीने अशा प्रकारची फलंदाजी केली होती. या अगोदरच्या गेल्या सीझनमध्ये प्रथमेश ठाकरे गुड्ड्याच्या बॅटमधून मात्र जबरदस्त धावा वाहिल्या गेल्या होत्या. आणि आज मात्र या वेळेला जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रज्योतच्या बॅटमधून आपण पाहतायत पाठीमागे या वेळेला चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. ग्रेट बॅटिंग पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पाहायला मिळतोय. डिस्टन्स कमी आहे. खेळ खल्लास, टाय टाय फिश. मॅग्निफिसंट बॅटिंग. आक्रमकता काय असते, विस्फोटक फलंदाज कसे असावेत, गोलंदाजावर कसं अटॅक करावं, खरपूस समाजात कोणत्या बॉलवर घ्यावं, हे परिपूर्ण मात्र नॉलेजेबल पाहायला मिळाले 2 फलंदाज. आणि काय पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळाली. पहिल्या 1 रन्सवर जर आपण पाहिलं तर विकेट मिळाली आणि तदनंतर प्रज्योत आणि ऋषिकेशच्या मध्ये जी पार्टनरशिप झाली ती पार्टनरशिप तब्बल आपण पाहतायत 76 धावांची पाहायला मिळाली. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या आल्याच पाहिजेत पवन सूत स्टँडच्या माध्यमातून, कारण हे खेळाडू जबरदस्त खेळत असतात ना. पैशा